पत्नीला परत घरी आणण्यासाठी एक मुलगा स्वतःच्याच आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? उत्तर प्रदेशातील आग्र्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. नेमकं काय घडलं पाहूया. नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की एका मुलाने स्वतःच्या आईलाच विष दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रवींद्र याची पत्नी काही दिवसापासून माहेरी राहत होती. पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी तो अथक प्रयत्न करत होता. मात्र याच दरम्यान त्याच्या सासूने कथितपणे एक भयंकर सल्ला दिला. फिर्यादीनुसार आईला हटवलं तरच माझी मुलगी तुझ्यासोबत राहायला येईल असे तिने सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने घरात बनवलेल्या छोलेमध्ये विष मिसळल्याचा आरोप आहे. ते अन्न खाल्ल्यानंतर त्याची आई गंभीर आजारी पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्या सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष कोणते होते तसेच या कटामागचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. दरम्यान आरोपीचा भाऊ मुकेश याने या घटनेमागे कौटुंबिक आणि जमिनीचा वाद असल्याचे सांगितले. मुकेशने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्यांच्या कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादामुळे रवींद्रची पत्नी तिच्या माहेरी जाऊन राहत होती. तिला परत पाठवण्यासाठी तिच्या आईने स्वतःच्याच आईला विष देण्याची अट घातली होती आणि त्यानंतरच रवींद्रने जेवणातून आईला विष दिले असा दावा मुकेशने केला आहे. या घटनेमुळे नातेसंबंधातील विश्वास आणि कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतात याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या क्राईम अपडेट्स पाहायच्या असतील तर महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.